नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत वाकाटक राजवंश, तलाठी भरती यावर आधारित 100 MCQ क्वेश्चन. चला तर मग सुरुवात करूया. वाकाटक राजवंशाचा संस्थापक कोण होता? ऑप्शन नंबर ए आहे प्रवरसेन, ऑप्शन नंबर बी आहे विद्याशक्ती, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे रुद्रसेन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विद्याशक्ती. चा प्रश्न आहे वाकाटकाचा उदय कोणत्या राज्यसत्तेच्या ऱ्हासानंतर झाला? ऑप्शन नंबर ए आहे मौर्य, ऑप्शन नंबर बी आहे सातवाहन, ऑप्शन नंबर सी आहे गुप्त, ऑप्शन नंबर डी आहे राष्ट्रकूट. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सातवाहन. पुढचा प्रश्न आहे वाकाटक राजवंशाचा उदय साधारण कोणत्या शतकात झाला? ऑप्शन नंबर ए आहे इसवी सन पूर्व पहिले, ऑप्शन नंबर बी आहे इसवी सन पहिले, ऑप्शन नंबर सी आहे इसवी सन तिसरे, ऑप्शन नंबर डी आहे इसवी सन सहावे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इसवी सन तिसरे. पुढचा प्रश्न आहे विद्याशक्तीनंतर वाकाटकाच्या गादीवर कोण आला? ऑप्शन नंबर ए आहे हरिसेन, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर सी आहे रुद्रसेन द्वितीय, ऑप्शन नंबर डी आहे सर्वसेन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रवरसेन प्रथम. पुढचा प्रश्न आहे प्रवरसेन प्रथमाने वाकाटक साम्राज्याचा काय केला? ऑप्शन नंबर ए आहे ऱ्हास केला, ऑप्शन नंबर बी आहे विस्तार केला, ऑप्शन नंबर सी आहे गुप्ताकडे दिले, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहनाकडे दिले. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विस्तार केला. पुढचा प्रश्न आहे प्रवरसेन प्रथमाने कोणती पदवी धारण केली? ऑप्शन नंबर ए आहे महाराज, ऑप्शन नंबर बी आहे सम्राट, ऑप्शन नंबर सी आहे परमेश्वर, ऑप्शन नंबर डी आहे चक्रवर्ती. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सम्राट. पुढचा प्रश्न आहे प्रवरसेन प्रथमाने किती अश्वमेध यज्ञ केले? ऑप्शन नंबर ए आहे 1, ऑप्शन नंबर बी आहे 2, ऑप्शन नंबर सी आहे 3, ऑप्शन नंबर डी आहे 4. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4. पुढचा प्रश्न आहे प्रवरसेन प्रथमाच्या काळात वाकाटक साम्राज्य कोणत्या दिशेने कोल्हापूरपर्यंत पोहोचले? ऑप्शन नंबर ए आहे उत्तर, ऑप्शन नंबर बी आहे दक्षिण, ऑप्शन नंबर सी आहे पूर्व, ऑप्शन नंबर डी आहे पश्चिम. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी दक्षिण. पुढचा प्रश्न आहे प्रवरसेनने प्रथमाच्या काळातील कोल्हापूरचे नाव काय होते? ऑप्शन नंबर ए आहे कुंतल, ऑप्शन नंबर बी आहे प्रतिष्ठान, ऑप्शन नंबर सी आहे विदर्भ, ऑप्शन नंबर डी आहे वत्स्यगुलम. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए कुंतल. मग प्रवरसेन प्रथमाच्या काळातील कोल्हापूरचे नाव आहे ते कुंतल. पुढचा प्रश्न आहे प्रवरसेन प्रथमाच्या नंतर वाकाटक राज्याचे काय झाले? ऑप्शन नंबर ए आहे 2 प्रमुख शाखांत विभाजन झाले, ऑप्शन नंबर बी आहे पूर्णपणे नष्ट झाले, ऑप्शन नंबर सी आहे गुप्ताच्या ताब्यात गेले, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहनांकडे गेले. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए 2 प्रमुख शाखांत विभाजन झाले. पुढचा प्रश्न आहे वाकाटकाच्या प्रमुख शाखा कोणत्या? ऑप्शन नंबर ए आहे नंदीवर्धन व वत्स्यगुलम, ऑप्शन नंबर बी आहे पैठ व तेर, ऑप्शन नंबर सी आहे नागपूर व पुणे, ऑप्शन नंबर डी आहे विदिशा व उज्जैन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए नंदीवर्धन व वत्स्यगुलम. पुढचा क्वेश्चन आहे नंदीवर्धन कोणत्या शाखेची राजधानी होती? ऑप्शन नंबर ए आहे पहिली शाखा, ऑप्शन नंबर बी आहे दुसरी शाखा, ऑप्शन नंबर सी आहे गुप्त शाखा, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहन शाखा. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पहिली शाखा. पुढचा प्रश्न आहे नंदीवर्धन कुठे होते? ऑप्शन नंबर ए आहे नागपूरजवळ, ऑप्शन नंबर बी आहे पुण्याजवळ, ऑप्शन नंबर सी आहे नाशिकजवळ, ऑप्शन नंबर डी आहे कोल्हापूरजवळ. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए नागपूरजवळ. पुढचा प्रश्न आहे वत्स्यगुलम कोणत्या शाखेची राजधानी होती? ऑप्शन नंबर ए आहे पहिली, ऑप्शन नंबर बी आहे दुसरी, ऑप्शन नंबर सी आहे तिसरी, ऑप्शन नंबर डी आहे गुप्त. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी दुसरी. वत्स्यगुलम ही दुसऱ्या शाखेची राजधानी होती.
पुढचा प्रश्न आहे, वत्सेगुलमचे आधुनिक नाव काय होते? ऑप्शन नंबर ए आहे वर्धा, ऑप्शन नंबर बी आहे वाशिम, ऑप्शन नंबर सी आहे अमरावती, ऑप्शन नंबर डी आहे अकोला. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वाशिम. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाचे प्रमुख राजकीय केंद्र कोणत्या प्रदेशात होते? ऑप्शन नंबर ए आहे विदर्भ, ऑप्शन नंबर बी आहे पंजाब, ऑप्शन नंबर सी आहे बंगाल, ऑप्शन नंबर डी आहे राजस्थान. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या साम्राज्य विस्ताराशी कोणता प्रदेश संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए आहे विदर्भ दख्खन, ऑप्शन नंबर बी आहे फक्त पंजाब, ऑप्शन नंबर सी आहे बंगाल, ऑप्शन नंबर डी आहे काश्मीर. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विदर्भ व दख्खन. पुढचा प्रश्न आहे, गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीयाची मुलगी कोण होती? ऑप्शन नंबर ए आहे प्रभावती, ऑप्शन नंबर बी आहे ताराबाई, ऑप्शन नंबर सी आहे नागनिका, ऑप्शन नंबर डी आहे यशोमती. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रभावती. पुढचा प्रश्न आहे, प्रभावतीचा विवाह कोणत्या वाकाटक राजाशी झाला? ऑप्शन नंबर ए आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर बी आहे रुद्रसेन द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे सर्वसेन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रुद्रसेन द्वितीय. पुढचा प्रश्न आहे, प्रभावती कोणाची मुलगी होती? ऑप्शन नंबर ए आहे समुद्रगुप्त, ऑप्शन नंबर बी आहे चंद्रगुप्त द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे कुमारगुप्त, ऑप्शन नंबर डी आहे सकतगुप्त. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी चंद्रगुप्त द्वितीय. ही प्रभावती ही चंद्रगुप्त द्वितीय यांची मुलगी होती. पुढचा प्रश्न आहे, रुद्रसेन द्वितीय कोणत्या राजवंशाचा राजा होता? ऑप्शन नंबर ए आहे गुप्त, ऑप्शन नंबर बी आहे वाकाटक, ऑप्शन नंबर सी आहे सातवहन, ऑप्शन नंबर डी आहे राष्ट्रकूट. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वाकाटक. पुढचा प्रश्न आहे, गुप्त वाकाटक संबंध दृढ होण्यासाठी प्रमुख कारण काय? ऑप्शन नंबर ए आहे युद्ध, ऑप्शन नंबर बी आहे वैवाहिक संबंध, ऑप्शन नंबर सी आहे व्यापार, ऑप्शन नंबर डी आहे धार्मिक कार्य संघर्ष. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वैवाहिक संबंध. पुढचा प्रश्न आहे, प्रभावतीच्या विवाहामुळे कोणते दोन राजघराण्यांमध्ये संबंध निर्माण झाले? ऑप्शन नंबर ए आहे गुप्त व वाकाटक, ऑप्शन नंबर बी आहे सातवाहन व मौर्य, ऑप्शन नंबर सी आहे राष्ट्रकुल व चालुक्य, ऑप्शन नंबर डी आहे यादव व गुप्त. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुप्त व वाकाटक. पुढचा प्रश्न आहे, हरिसेन कोणत्या वाकाटक शाखेशी संबंधित होता? ऑप्शन नंबर ए आहे नंदीवर्धन, ऑप्शन नंबर बी आहे वत्सेगुलम, ऑप्शन नंबर सी आहे सातवहन, ऑप्शन नंबर डी आहे गुप्त. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वत्सेगुलम. पुढचा प्रश्न आहे, हरिसेनाच्या काळात कोणत्या कला प्रकाराला मोठा आश्रय मिळाला? ऑप्शन नंबर ए आहे अजिंठा चित्रकला, ऑप्शन नंबर बी आहे मुघल चित्रकला, ऑप्शन नंबर सी आहे राजपूत चित्रकला, ऑप्शन नंबर डी आहे पहाडी चित्रकला. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए अजिंठा चित्रकला. पुढचा प्रश्न आहे, हरिसेनाचा मंत्री कोण होता? ऑप्शन नंबर ए आहे वराहदेव, ऑप्शन नंबर बी आहे कालिदास, ऑप्शन नंबर सी आहे गुणाढ्य, ऑप्शन नंबर डी आहे बाणभट्ट. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए वराहदेव. पुढचा क्वेश्चन आहे, वराहदेव कोणत्या धर्माचा अनुयायी होता? ऑप्शन नंबर ए आहे जैन, ऑप्शन नंबर बी आहे बौद्ध, ऑप्शन नंबर सी आहे इस्लाम, ऑप्शन नंबर डी आहे शीख. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी बौद्ध. पुढचा प्रश्न आहे, वराहदेवाने अजिंठ्यातील कोणती लेणी खोदून घेतली? ऑप्शन नंबर ए आहे 10, ऑप्शन नंबर बी आहे 16, ऑप्शन नंबर सी आहे 26, ऑप्शन नंबर डी आहे 29. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी 16. वराहदेवाने अजिंठ्यातील 16 लेणी ही खोदून घेतली होती.
अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी विशेषतः संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए आहे बौद्ध, ऑप्शन नंबर बी आहे इस्लाम, ऑप्शन नंबर सी आहे शीख, ऑप्शन नंबर डी आहे झोरास्ट्रियन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बौद्ध. अजिंठा लेणी ही बौद्ध धर्माशी विशेषतः संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, अजिंठ्याच्या इतर लेण्याची खोदाई व चित्रांना शोभीकरण कोणत्या कारकिर्दीत झाले? ऑप्शन नंबर ए आहे विजयशक्ती, ऑप्शन नंबर बी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर सी आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर डी आहे रुद्रसेन प्रथम. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी हरिसेन. वाकाटकाच्या इतिहासातील अजिंठ्याचे महत्त्व कशामुळे आले? ऑप्शन नंबर ए आहे कला व चित्रकलेचा उत्कर्ष, ऑप्शन नंबर बी आहे समुद्री व्यापार, ऑप्शन नंबर सी आहे लष्करी तळ, ऑप्शन नंबर डी आहे राजधानी. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए कला व चित्रकलेचा उत्कर्ष. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन कोणत्या भाषे संबंधी साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए आहे फारसी, ऑप्शन नंबर बी आहे महाराष्ट्री व प्राकृत, ऑप्शन नंबर सी आहे पाली, ऑप्शन नंबर डी आहे तामिळ. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी महाराष्ट्री व प्राकृत. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक काळात कोणत्या भाषेचा विकास झाला? ऑप्शन नंबर ए आहे संस्कृत, ऑप्शन नंबर बी आहे प्राकृत, ऑप्शन नंबर सी आहे दोन्हीही, ऑप्शन नंबर डी आहे फक्त फारसी. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर सी दोन्हीही. वाकाटक काळात संस्कृत व प्राकृत या दोन्ही भाषांचा विकास झाला. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या काळात कला साहित्याला काय मिळाले? ऑप्शन नंबर ए आहे राजश्रय, ऑप्शन नंबर बी आहे बंदी, ऑप्शन नंबर सी आहे विरोध, ऑप्शन नंबर डी आहे कोणताही आधार नाही. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए राजश्रय. वाकाटकाच्या काळात कला व साहित्याला राजश्रय मिळाला. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकच्या प्रशासनाचे कोणते वैशिष्ट्य नमूद केले जाते? ऑप्शन नंबर ए आहे कार्यक्षम प्रशासन, ऑप्शन नंबर बी आहे लोकशाही प्रजासत्ताक, ऑप्शन नंबर सी आहे ब्रिटिश पद्धती, ऑप्शन नंबर डी आहे मुघल पद्धती. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए कार्यक्षम प्रशासन. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक इतिहासाचा प्रमुख भौगोलिक केंद्रभाग कोणता? ऑप्शन नंबर ए आहे विदर्भ, ऑप्शन नंबर बी आहे काश्मीर, ऑप्शन नंबर सी आहे बंगाल, ऑप्शन नंबर डी आहे पंजाब. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाचा उदय कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए आहे सातवाहन सत्तेच्या ऱ्हासानंतर स्वतंत्र सत्ता निर्माण होणे, ऑप्शन नंबर बी आहे मुघलांच्या आगमनानंतर, ऑप्शन नंबर सी आहे ब्रिटिशांच्या आगमनानंतर, ऑप्शन नंबर डी आहे मराठा साम्राज्याच्या ऱ्हासानंतर. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए सातवाहन सत्तेच्या ऱ्हासानंतर स्वतंत्र सत्ता निर्माण होणे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोडी कोणती? ऑप्शन नंबर ए आहे विजयशक्ती वाकाटकचा संस्थापक होता, ऑप्शन नंबर बी आहे हरिसेन गुप्त संस्थापक, ऑप्शन नंबर सी आहे वराहदेव सातवाहन राजा, ऑप्शन नंबर डी आहे प्रभावती राष्ट्रकूट राणी. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए विजयशक्ती वाकाटकचा संस्थापक होता. व बाकीचे काय आहेत हे अचूक आन्सर आहेत, त्याच्यामुळे चुकीचे आन्सर आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? ऑप्शन नंबर ए आहे नंदीवर्धन नागपूरजवळ आहे, ऑप्शन नंबर बी आहे वत्स्यगुलम वाशिम, ऑप्शन नंबर सी आहे वराहदेव हरिसेनाचा मंत्री, ऑप्शन नंबर डी आहे प्रभावती सातवाहन राजकन्या. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रभावती सातवाहन राजकन्या. ही चुकीची जोडी आहे. प्रभावती कोण होती? हे गुप्तांची काय होती? राजकन्या होती. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या 2 शाखापैकी वाशिम संबंधित शाखा कोणती? ऑप्शन नंबर ए आहे नंदीवर्धन, ऑप्शन नंबर बी आहे वत्स्यगुलम, ऑप्शन नंबर सी आहे गुप्त, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वत्स्यगुलम. वत्स्यगुलम ही वाशिम संबंधित शाखा आहे व नंदीवर्धन ही नागपूर संबंधित शाखा आहे. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या 2 शाखापैकी नागपूर जवळील शाखा कोणती?
तर त्याचं योग्य उत्तर येणार नंदीवर्धन. पुढचा प्रश्न आहे, प्रवरसेन प्रथमाचा वाकाटक इतिहासातील प्रमुख योगदान कोणते? ऑप्शन नंबर ए आहे साम्राज्याचा विस्तार, ऑप्शन नंबर बी आहे अजिंठा लेणीची निर्मिती, ऑप्शन नंबर सी आहे गुप्त साम्राज्याची स्थापना, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहनाची स्थापना. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए साम्राज्याचा विस्तार. पुढचा प्रश्न आहे, प्रवरसेन प्रथमाची धार्मिक प्रतिष्ठा कशामुळे वाढली? ऑप्शन नंबर ए आहे 4 अश्वमेध यज्ञ, ऑप्शन नंबर बी आहे बौद्ध परिषद, ऑप्शन नंबर सी आहे जैन परिषद, ऑप्शन नंबर डी आहे अशोक स्तंभ. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए 4 अश्वमेध यज्ञ. प्रवरसेनची प्राथमिक धार्मिकता प्रतिष्ठा 4 अश्वमेध यज्ञाने वाढली आहे. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाचा संबंध कोणत्या प्राचीन भारतीय साम्राज्याशी वैवाहिक स्वरूपाचा होता? ऑप्शन नंबर ए आहे गुप्त, ऑप्शन नंबर बी आहे मौर्य, ऑप्शन नंबर सी आहे कुशाण, ऑप्शन नंबर डी आहे नंद. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए गुप्त. पुढचा प्रश्न आहे, प्रभावतीच्या विवाहातील वाकाटक राजा कोण? ऑप्शन नंबर ए आहे रुद्रसेन द्वितीय, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे विद्याशक्ती. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रुद्रसेन द्वितीय. पुढचा प्रश्न आहे, हरिसेन हे नाव कोणत्या राजवंशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए आहे वाकाटक, ऑप्शन नंबर बी आहे मौर्य, ऑप्शन नंबर सी आहे गुप्त, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए वाकाटक. पुढचा प्रश्न आहे, वराहदेव हे नाव कोणत्या ठिकाणाशी विशेषतः जोडले जात आहे? ऑप्शन नंबर ए अजिंठा, ऑप्शन नंबर बी आहे नाणेघाट, ऑप्शन नंबर सी आहे रायगड, ऑप्शन नंबर डी आहे एलोरा. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए अजिंठा. पुढचा प्रश्न आहे, अजिंठ्यातील 16 क्रमांकाच्या लेण्याशी कोणाचा संबंध आहे? ऑप्शन नंबर ए आहे वराहदेव, ऑप्शन नंबर बी आहे विद्याशक्ती, ऑप्शन नंबर सी आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर डी आहे सर्वसेन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए वराहदेव. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या काळात अजिंठ्यातील कला कोणत्या स्वरूपात विकसित झाल्या? ऑप्शन नंबर ए आहे चित्रकला व शिल्पकला, ऑप्शन नंबर बी आहे फक्त नाणे, ऑप्शन नंबर सी आहे फक्त धातुकाम, ऑप्शन नंबर डी आहे फक्त वस्त्रोद्योग. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए चित्रकला व शिल्पकला. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक राजवंशाचा इतिहास महाराष्ट्राच्या दृष्टीने का महत्त्वाचा आहे? ऑप्शन नंबर ए आहे विदर्भ व अजिंठ्याशी संबंध, ऑप्शन नंबर बी आहे दिल्लीशी संबंध, ऑप्शन नंबर सी आहे पंजाबशी संबंध, ऑप्शन नंबर डी आहे बंगालशी संबंध. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए विदर्भ व अजिंठ्याशी संबंध आहे. पुढचा प्रश्न आहे, वाकाटक राजवंशाचा पहिला ज्ञात राजपुरुष कोणता होता? ऑप्शन नंबर ए आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर बी आहे विद्याशक्ती, ऑप्शन नंबर सी आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर डी आहे हरिसेन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विद्याशक्ती. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या ताम्रपटात कोणत्या गोत्रांचा उल्लेख आढळतो? ऑप्शन नंबर ए आहे काश्यप, ऑप्शन नंबर बी आहे विष्णुव्रत, ऑप्शन नंबर सी आहे भारद्वाज, ऑप्शन नंबर डी आहे वशिष्ठ. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी विष्णुव्रत. चा प्रश्न आहे, विद्याशक्तीनंतर वाकाटक सत्तेचा विस्तार करणारा प्रमुख राजा कोण होता? ऑप्शन नंबर ए आहे रुद्रसेन प्रथम, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर सी आहे सर्वसेन ऑप्शन नंबर डी आहे देवसेन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी प्रवरसेन प्रथम. चा प्रश्न आहे, प्रवरसेन प्रथमाने किती अश्वमेध यज्ञ केले? ऑप्शन नंबर ए आहे 1, ऑप्शन नंबर बी आहे 2, ऑप्शन नंबर सी आहे 3, ऑप्शन नंबर डी आहे 4. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर डी 4. पुढचा प्रश्न आहे, प्रवरसेन प्रथमाने कोणती सर्वोच्च राजकीय उपाधी धारण केली? ऑप्शन नंबर ए आहे महाराजधाज, ऑप्शन नंबर बी आहे सम्राट, ऑप्शन नंबर सी आहे चक्रवर्ती, ऑप्शन नंबर डी आहे धर्मराज. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी सम्राट. पुढचा प्रश्न आहे, प्रवरसेन प्रथमाची कारकिर्दी साधारण किती वर्षाची होती? ऑप्शन नंबर ए आहे 20, ऑप्शन नंबर बी आहे 40 वर्ष, ऑप्शन नंबर सी आहे 60 वर्ष, ऑप्शन नंबर
डी आहे 80 वर्ष. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर सी 60 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, पुराणानुसार प्रवरसेन प्रथमाला किती पुत्र होते? ऑप्शन नंबर ए आहे 2, ऑप्शन नंबर बी आहे 3, ऑप्शन नंबर सी आहे 4, ऑप्शन नंबर डी आहे 5. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर सी 4. पुढचा प्रश्न आहे, प्रवरसेन प्रथमाच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याचे काय झाले असे मानले जाते? ऑप्शन नंबर ए आहे पूर्णपणे नष्ट झाले, ऑप्शन नंबर बी आहे त्यांच्या पुत्रांमध्ये विभागले गेले, ऑप्शन नंबर सी आहे गुप्तांनी ताब्यात घेतले, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहनांनी पुन्हा ताब्यात घेतले. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी त्यांच्या पुत्राने मध्ये विभागले गेले. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या 2 प्रमुख शाखा कोणत्या होत्या? ऑप्शन नंबर ए आहे नंदीवर्धन व वत्स्यगुलम, ऑप्शन नंबर बी आहे पैठण व तेर, ऑप्शन नंबर सी आहे नागपूर व अमरावती, ऑप्शन नंबर डी आहे पवनार व रामटेक. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए नंदीवर्धन व वत्स्यगुलम. पुढचा प्रश्न आहे, वत्स्यगुलम शाखेचा संस्थापक कोण होता? ऑप्शन नंबर ए आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे रुद्रसेन द्वितीय, ऑप्शन नंबर डी आहे देवसेन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए सर्वसेन. पुढचा प्रश्न आहे, वत्स्यगुलमची ओळख सध्याच्या कोणत्या शहराशी केली जाते? ऑप्शन नंबर ए आहे वर्धा, ऑप्शन नंबर बी आहे वाशिम, ऑप्शन नंबर सी आहे नागपूर, ऑप्शन नंबर डी आहे अमरावती. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वाशिम. पुढचा प्रश्न आहे, नंदीवर्धनाची ओळख कोणत्या आधुनिक ठिकाणाशी केली जाते? ऑप्शन नंबर ए आहे नगरधन, ऑप्शन नंबर बी आहे वाशिम, ऑप्शन नंबर सी आहे पवनार, ऑप्शन नंबर डी आहे पैठण. तर त्याचं योग्य उत्तर येणार नागपूर. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या ज्येष्ठ शाखेची प्रारंभाची राजधानी कोणती होती? ऑप्शन नंबर ए आहे वत्स्यगुलम, ऑप्शन नंबर बी आहे नंदीवर्धन, ऑप्शन नंबर सी आहे प्रवरपूर, ऑप्शन नंबर डी आहे रामगिरी. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी नंदीवर्धन. पुढचा प्रश्न आहे, प्रवरपूरची ओळख कोणत्या आधुनिक ठिकाणाशी केली जाते? ऑप्शन नंबर ए आहे पवनार, ऑप्शन नंबर बी आहे रामटेक, ऑप्शन नंबर सी आहे नगरधन, ऑप्शन नंबर डी आहे वाशिम. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए पवनार. पुढचा प्रश्न आहे, नंदीवर्धनानंतर राजधानी प्रवरपूर येथे हलविणारा राजा कोण होता? ऑप्शन नंबर ए आहे रुद्रसेन प्रथम, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे नरेंद्रसेन, ऑप्शन नंबर डी आहे पृथ्वीसेन द्वितीय. तर त्याचं योग्य उत्तर येणार प्रवरसेन. प्रश्न आहे, सेतुबंध या काव्याचा संबंध कोणत्या वाकाटक राजाशी जोडला जातो? ऑप्शन नंबर ए आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे रुद्रसेन प्रथम. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी प्रवरसेन द्वितीय. पुढचा प्रश्न आहे, सेतुबंध हे काव्य कोणत्या भाषेत आहे? ऑप्शन नंबर ए आहे संस्कृत, ऑप्शन नंबर बी आहे पाली, ऑप्शन नंबर सी आहे महाराष्ट्र प्राकृत, ऑप्शन नंबर डी आहे तामिळनाडू. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र प्राकृत. पुढचा प्रश्न आहे, सेतुबंध या काव्याला दुसरे कोणते नाव आहे? ऑप्शन नंबर ए आहे रावणवध, ऑप्शन नंबर बी आहे हरिविजय, ऑप्शन नंबर सी आहे मेघदूत, ऑप्शन नंबर डी आहे रघुवंश. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए रावणवध. पुढचा प्रश्न आहे, हरिविजय या काव्याचा संबंध कोणत्या वाकाटक राजाशी आहे? ऑप्शन नंबर ए आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर बी आहे प्रवरसेन, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे देवसेन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए सर्वसेन. पुढचा प्रश्न आहे, सर्वसेनाने कोणत्या भाषेत साहित्य निर्मिती केली? ऑप्शन नंबर ए आहे संस्कृत, ऑप्शन नंबर बी आहे महाराष्ट्र प्राकृत, ऑप्शन नंबर सी आहे पाली, ऑप्शन नंबर डी आहे अपभ्रंश. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी महाराष्ट्र व प्राकृत. पुढचा प्रश्न आहे, सर्वसेनाच्या साहित्यिक योगदानात आणखी काय प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए आहे सुभाषिते, ऑप्शन नंबर बी आहे व्याकरण ग्रंथ, ऑप्शन नंबर सी आहे नाटके, ऑप्शन नंबर डी आहे इतिहास ग्रंथ. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए
सुभाषिते. पुढचा प्रश्न आहे, प्रभावती गुप्ता कोणाची कन्या होती? ऑप्शन नंबर ए आहे समुद्रगुप्त, ऑप्शन नंबर बी आहे चंद्रगुप्त द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे कुमारगुप्त, ऑप्शन नंबर डी आहे स्कंदगुप्त. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी चंद्रगुप्त. पुढचा प्रश्न आहे, रुद्रसेन द्वितीयाच्या मृत्यूनंतर राजकारभार कोणी पाहिला? ऑप्शन नंबर ए आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर बी आहे प्रभावती गुप्ता, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे देवसेन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रभावती गुप्ता. चा प्रश्न आहे, प्रभावती गुप्ताने राजकारभार कोणत्या नावाने पाहिला? ऑप्शन नंबर ए आहे आपल्या पतीच्या, ऑप्शन नंबर बी आहे अल्पवयीन पुत्राच्या, ऑप्शन नंबर सी आहे आपल्या वडिलाच्या, ऑप्शन नंबर डी आहे हरिसेनेच्या. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी आपल्या अल्पवयीन पुत्राच्या. पुढचा प्रश्न आहे, प्रभावती गुप्ता धार्मिक कल कोणत्या परंपरेकडे होता? ऑप्शन नंबर ए आहे वैष्णव, ऑप्शन नंबर बी आहे शैव, ऑप्शन नंबर सी आहे बौद्ध, ऑप्शन नंबर डी आहे जैन. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वैष्णव. पुढचा प्रश्न आहे, प्रभावती गुप्ताच्या ताम्रपटामधून कोणत्या दोन राजघराण्यातील संबंध स्पष्ट होतात? ऑप्शन नंबर ए आहे वाकाटक गुप्त, ऑप्शन नंबर बी आहे वाकाटक आणि मौर्य, ऑप्शन नंबर सी आहे वाकाटक आणि चोल, ऑप्शन नंबर डी आहे वाकाटक आणि पल्लव. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए वाकाटक व गुप्त. पुढचा प्रश्न आहे, प्रभावती गुप्ताच्या पुढे ताम्रपटात कोणत्या घराण्याशी वंश परंपरा आढळते? ऑप्शन नंबर ए आहे सातवाहन, ऑप्शन नंबर बी आहे गुप्त, ऑप्शन नंबर सी आहे मौर्य, ऑप्शन नंबर डी आहे राष्ट्रकुल. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी गुप्त. चा प्रश्न आहे, वाकाटकाच्या दानविषयक नोंदी कोणत्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर आढळतात? ऑप्शन नंबर ए आहे ताम्रपट, ऑप्शन नंबर बी आहे नाणी, ऑप्शन नंबर सी आहे गुहाचित्रे, ऑप्शन नंबर डी आहे स्तूप. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए ताम्रपट. पुढचा प्रश्न आहे, वाकाटकाच्या ताम्रपटात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या दानाची नोंदी आहे? ऑप्शन नंबर ए आहे ग्रामदान, ऑप्शन नंबर बी आहे शस्त्रदान, ऑप्शन नंबर बी आहे नौकादान, ऑप्शन नंबर सी आहे अश्वदान. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए ग्रामदान. पुढचा प्रश्न आहे, हरिसेन कोणत्या वाकाटक शाखेचा राजा होता? ऑप्शन नंबर ए आहे नंदीवर्धन शाखा, ऑप्शन नंबर बी आहे वत्स्यगुलम शाखा, ऑप्शन नंबर सी आहे गुप्त शाखा, ऑप्शन नंबर डी आहे सातवाहन शाखा. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी वत्स्यगुलम शाखा. पुढचा प्रश्न आहे, हरिसेनेच्या काळात वाकाटक साम्राज्याची कोणती स्थिती होती? ऑप्शन नंबर ए आहे उत्कर्ष झाला, ऑप्शन नंबर बी आहे पूर्णपणे नष्ट झाले, ऑप्शन नंबर सी आहे फक्त वाशिमपुरतेच राहिले, ऑप्शन नंबर डी आहे गुप्त साम्राज्यात विलीन झाले. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए उत्कृष्ट झाला. पुढचा प्रश्न आहे, हरिसेनाचा मंत्री कोण होता? ऑप्शन नंबर ए आहे वराहदेव, ऑप्शन नंबर बी आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर सी आहे प्रभावती गुप्ता, ऑप्शन नंबर डी आहे प्रवरसेन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए वराहदेव. पुढचा प्रश्न आहे, वराहदेव कोणता पुत्र होता? ऑप्शन नंबर ए हस्तिभोज, ऑप्शन नंबर बी आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर सी आहे देवसेन, ऑप्शन नंबर डी आहे हरिसेन. तर त्यांचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए हस्तिभोज. पुढचा प्रश्न आहे, हस्तिभोज हे कोणते पद अजिंठ्या लेखनात नमूद आहे? ऑप्शन नंबर ए आहे मंत्री व गजवादळ अधिपती, ऑप्शन नंबर बी आहे नौदल प्रमुख, ऑप्शन नंबर सी आहे राजपुरोहित, ऑप्शन नंबर डी आहे ग्रामप्रमुख. त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए मंत्री व गजदाळचा अधिपतीचा प्रश्न आहे, अजिंठा गुहा क्रमांक 16 मधील लेखाची भाषा कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संस्कृत. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा गुहा क्रमांक 16 मधील लेख कोणत्या लिपीत आहे? ऑप्शन नंबर ए आहे देवनागरी, ऑप्शन नंबर बी आहे ब्राह्मणी, ऑप्शन नंबर सी आहे मोडी, ऑप्शन नंबर डी आहे शार्प. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर बी ब्राह्मी. प्रश्न आहे, अजिंठा गुहा क्रमांक 16 मधील लेखात कोणापासून हरिशनापर्यंतचा वंशावळ दिला आहे? ऑप्शन नंबर ए आहे विदेशक्ती, ऑप्शन नंबर बी आहे सर्वसेन, ऑप्शन नंबर डी आहे रुद्रसेन द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे चंद्रगुप्त द्वितीय. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए विदेशक्ती. पुढचा प्रश्न आहे, हरिसेनेच्या
अजिंठा लेखात खालीलपैकी कोणता प्रदेश नमूद आहे? ऑप्शन नंबर ए आहे कुंतल, ऑप्शन नंबर बी आहे काश्मीर, ऑप्शन नंबर सी आहे गांधार, ऑप्शन नंबर डी आहे पंजाब. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए कुंतल. हरिसेनेच्या अजिंठा लेखात खालीलपैकी कोणता प्रदेश नमूद नाही? ऑप्शन नंबर ए आहे कलिग, ऑप्शन नंबर बी आहे आंध्र, ऑप्शन नंबर सी आहे कोसल, ऑप्शन नंबर डी आहे काश्मीर. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए काश्मीर. हरिसेनेच्या अजिंठा लेखात खालीलपैकी कोणता प्रदेश नमूद आहे? ऑप्शन नंबर ए आहे लाट, ऑप्शन नंबर बी आहे काश्मीर, ऑप्शन नंबर सी आहे मगध, ऑप्शन नंबर डी आहे गांधार. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए लाट. वराह देवाने अजिंठ्यातील दान कोणाला अर्पण केले? ऑप्शन नंबर ए आहे बौद्ध संघाला, ऑप्शन नंबर बी आहे राजदरबाराला, ऑप्शन नंबर सी आहे व्यापारी संघाला, ऑप्शन नंबर डी आहे सैनिकांना. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए बौद्ध संघाला. पुढचा प्रश्न आहे वराह देवाने अजिंठा कोणत्या प्रकारची वास्तू निर्माण केली होती? ऑप्शन नंबर ए आहे राजवाडा, ऑप्शन नंबर बी आहे विहार, ऑप्शन नंबर सी आहे किल्ला, ऑप्शन नंबर डी आहे स्तंभ. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विहार. पुढचा प्रश्न आहे वराहदेव कोणत्या वाकाटक राजाच्या दरबारात मंत्री होता? ऑप्शन नंबर ए आहे प्रवरसेन प्रथम, ऑप्शन नंबर डी आहे रुद्रसेन द्वितीय, ऑप्शन नंबर सी आहे हरिसेन, ऑप्शन नंबर डी आहे सर्वसेन. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर सी हरिसेन. पुढचा प्रश्न आहे गुळवाडा येथील गुहांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए आहे घोटचकच गुफा, ऑप्शन नंबर बी आहे कार्ल गुफा, ऑप्शन नंबर सी आहे भांजी गुफा, ऑप्शन नंबर डी आहे कानेरी गुफा. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए घटोत्कच गुफा. तो प्रश्न आहे वाकाटकाच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी खालीलपैकी कोणते स्रोत अत्यंत महत्त्वाचा आहे? ऑप्शन नंबर ए आहे ताम्रपट, ऑप्शन नंबर बी आहे आधुनिक वर्तमानपत्रे, ऑप्शन नंबर सी आहे मुघलकालीन फारसी ग्रंथ, ऑप्शन नंबर डी आहे ब्रिटिश अहवाल. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ताम्रपट. पुढचा प्रश्न आहे वाकाटक राजसत्तेचे प्रमुख केंद्र कोणते प्रदेश होते? ऑप्शन नंबर ए आहे विदर्भ, ऑप्शन नंबर बी आहे पंजाब, ऑप्शन नंबर सी आहे बंगाल, ऑप्शन नंबर डी आहे काश्मीर. तर त्याचं योग्य उत्तर येणार ऑप्शन नंबर ए विदर्भ. पुढचा प्रश्न आहे वाकाटक काळात कोणत्या भाषांना विशेष राजश्रय मिळाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे संस्कृत व महाराष्ट्री प्राकृत. पुढचा प्रश्न आहे वाकाटककालीन अजिंठा कला विकासाची विशेषता कोणत्या राजाचे नाव जोडले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हरिसेन. पुढचा प्रश्न आहे वाकाटक राजवंशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख योगदान कोणते? ऑप्शन नंबर ए आहे विदर्भ सत्ता मजबूत करणे व कला साहित्याला आश्रय देणे, ऑप्शन नंबर बी आहे महाराष्ट्र मुघल सत्ता स्थापन करणे, ऑप्शन नंबर सी आहे समुद्री साम्राज्याचं निर्माण करणे, ऑप्शन नंबर डी आहे दिल्लीवर सत्ता स्थापन करणे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन भागात. तोपर्यंत थँक्यू.